आनंद विश्व गुरुकुलाच्या आषाढी एकादशी दिंडीने ठाणे शहर भक्तिमय वातावरणात निघालं नाहून. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आनंद विश्व गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालय आणि ज्येष्ठ रात्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक दिंडी सोहळ्याचं अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्म, संस्कृती आणि वारकरी परंपरेचे संस्कार रुजवण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या या दिंडीला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिंडीची सुरुवात भक्तिमय वातावरणात मनमोहक भजनाने करण्यात आली. यावेळी चित्रकलेचे शिक्षक योगेश पंडित यांनी साकारलेली 12 फूट उंचीची भगवान विठ्ठलाची आकर्षक प्रतिमा सर्वांचेच विशेष आकर्षण ठरली. पारंपरिक सजावटीने नटलेल्या या सोहळ्याने उपस्थितांचंही मन जिंकलं. आनंद विश्व गुरुकुलाच्या प्रांगणातून प्रारंभ झालेली ही दिंडी दत्त मंदिर, चेकनाका, ठाणे येथे विठ्ठल भक्तिभावानं संपन्न झाली. संपूर्ण मार्गावर विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठलच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. दिंडीत कनिष्ठ महाविद्यालय, ज्येष्ठ रात्र महाविद्यालय, NCC आणि NSSचे विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी नऊवारी आणि पारंपरिक साड्यांमध्ये, तर विद्यार्थी पारंपरिक पोशाखात अतिशय देखणे दिसत होते. दिंडी दरम्यान विद्यार्थ्यांनी लेझीम, दांडपट्टा यांसारख्या पारंपरिक क्रीडा आणि सांस्कृतिक कलांचं उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. या भक्तिमय सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे, सचिव डॉ. प्राध्यापक प्रदीप ढवळ, खजिनदार अक्षर परसनीस, आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि विश्वस्त डॉ. हर्षला लिखिते, आनंद विश्व गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या संपदा कुलकर्णी, आनंद विश्व गुरुकुल विधी महाविद्यालयाचे प्राचार्य ॲडव्होकेट सुयश प्रधान, तसंच आनंद विश्व गुरुकुल प्री प्रायमरी आणि सेकंडरी स्कूलच्या प्राचार्या डॉ. वैदेही कोलमकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या उत्साहाने दिंडीत सहभागी झाले होते. सर्वांनी एकत्र येऊन वारकरी परंपरेचं जतन करत भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला. या दिंडी सोहळ्यामुळे आनंद विश्व गुरुकुलच्या परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरांचं संवर्धन करण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.